हॅलो मंडळी, गुड इव्हनिंग. आणि आजचा व्लॉग डायरेक्ट संध्याकाळपासून सुरू होतं. जसं कालच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं, माझी तब्येत काय तेवढी बरी नव्हती, पण आज थोडंसं बेटर वाटतं आहे. आणि हो, मला आता संध्याकाळी तयार होत होते मी, कारण की कारभारी येणार होते, आम्हाला जायचं होतं बाहेर, आणि आधी पण येणार होता. आणि गेल्या 15 वर्षांपूर्वी हा जो दिवस आहे ना, हा माझ्यासाठी खूप स्पेशल होता आणि आजही आहे. तर पहिल्यांदा मी मातृत्वाचा अनुभव घेतला होता या दिवशी, आणि तोच अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आज आधीचा बड्डे होता, त्यासाठीच आम्हाला त्याला केक वगैरे घ्यायचा होता, त्याला ड्रेस आणायचा होता, त्यासाठी मी रेडी होत होते. तर आता आम्ही लगेच निघणार होतो, त्यासाठी तयार तर झाले होते मी, फक्त कारभारी यायची वाट बघत होते. आणि खरं सांगते की 15 वर्ष पूर्ण होत आले, आणि आजही मला वाटतं की माझा आधी तेवढाच आहे. तर इथं आम्ही कपड्याच्या दुकानात आलो, त्याला ड्रेस घ्यायला इतका वेळ लागला ना, एका मिनटात त्याची चॉईस बदलत होती. आणि एवढा उशीर झाला आम्हाला घरी यायला, 8च वाजले, आणि खूप उशिरा त्याचा बर्थडे सेलिब्रेट करत होतो. आणि काही नाही, छोटासा सेलिब्रेशन होता घरातल्या घरातच. आणि आमच्यासोबत नेहमी राहते ना माझी मैत्रीण, तीच होती आमच्यासोबत. आमची छोटीशी फॅमिलीच आहे आता ती. त्यांच्यासोबत प्रत्येक सुखादुःखात ती माझ्यासोबतच असते, आणि तिच्याशिवाय कोणता कार्यक्रम माझा होत नाही. तर इथं मी त्याला ओवाळून घेतलं, मग तिने पण ओवाळून घेतलं. इथं आधीचं केक कटिंग चालू होत होतं. आणि मी खरं सांगते, गेल्या 15 वर्षांमध्ये ना असा मला एक पण क्षण वाटत नाही की माझा आधी कधी मला वाईट बोलला किंवा माझ्याबद्दल काही वाईट केलं त्याने. आणि इतक्या लवकर 15 वर्ष निघून गेली, काय पत्ता लागला नाही. असं वाटतं काल परवा माझ्या मागं फिरणारा माझा छोटूसा आधी कसा इतक्या लवकर मोठा झाला. आणि खरंच हा खूप वेगळा अनुभव आहे. तर आणि आता तो टीनेजमध्ये चालला आहे, त्याचा एक नवीन प्रवास सुरू होत आहे, त्याच्या आयुष्याचा एक नवीन चॅप्टर ओपन होतं आहे. तर फक्त देवाकडे एवढीच इच्छा राहील माझी, की त्याच्या आयुष्यातनं त्याला प्रत्येक गोष्ट मिळावी, त्याला प्रत्येक त्याच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हाव्या. आणि हां, ह्या आहेत आमच्या मोठ्या सासूबाई, ह्या पण आल्या होत्या. तर त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून त्या आल्या, तर त्यांना आम्ही ठेवून घेतलं होतं आमच्या घरी. तर रात्रभर त्या पण होत्या आमच्यासोबत. तर इथे आधीने त्यांना पण केक वगैरे दिले. आता मोठ्यांचा आशीर्वाद तर मुलांसाठी चांगलाच असतो. आणि इथे बघा, श्रेया त्याला केक तर भरवत होती, पण सगळं केक त्याच्या तोंडाला लावून गेलं. बहीण भावांचं असं चालतच राहते. हे आमचे मामा पण होते. मग आम्ही थोडेसे पिक्चर वगैरे क्लिक केले, त्यानंतर जेवणं वगैरे केले, नंतर खूप साऱ्या गप्पा केल्या. आणि इथे ना आमचा चिंटू जो आहे तो केकसाठी रुसून बसला होता, तर त्यालाच मनवायचा प्रयत्न करत होतो आम्ही. आणि आधी तिला चॉकलेट वगैरे खाऊ घालत होतो. तर आजच्यासाठी एवढंच.